श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 15 जानेवारी. आजचे बोधवचन. तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला गुरु धुंडीत जायची जरुरीच नाही, तेच तुम्हाला धुंडीत येतील. श्रीराम. प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती श्री फोर्ड यांच्या मोटार कारखान्यात एक निष्णात कार्यकुशल असा कामगार होता. त्याच्या प्रमाणपत्राशिवाय नवी मोटर बाजारात जात नसे, पण तो निरक्षर होता. त्याचं ज्ञान अनुभवाचं होतं. निरक्षर असल्याने त्याला शब्दांचं स्पेलिंग माहीत नव्हतं. ऑल करेक्ट यासाठी तो ओके असं लिहित असे. त्या कामगाराने ओके केलं की गाडी बाजारात नेत असत. तसं नामसाधन परिपक्व झालं की नाही याला संताने ओके करायला पाहिजे. पण संत ओळखायचा कसा? संतांचं रूप, जात, आर्थिक स्थिती, घर, शिक्षण इत्यादीवरून संत ओळखता येणार नाही. त्याची भाषा तर अजिबात पाहू नये. ज्याचा देहभाव संपूर्ण गेला आहे, जो ईश्वराशी सर्वांगाने जोडला गेला आहे, तो संत. पण त्याला ओळखणं कठीण असतं. संत ओळखायला थोडं तरी संतपण अंगी यायला हवं. शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हणतात. समाजात संत सर्व काळी असतात. संतांशिवाय जग असूच शकत नाही. संत देवाला ओळखू शकतात आणि सामान्य माणसाबद्दल त्यांच्या मनात कणव असते. संतांना स्वतःला काही मिळवायचे नसते. ते निरपेक्ष असतात. उरलो उपकारापुरता अशी त्यांची भावना असते. बुडतेत हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येत असे. असं समाजाबद्दल त्यांना प्रेम असतं. आपल्याला संत ओळखता नाही आले तरी आपल्या साधनेवरून संत आपल्याला ओळखतात. आपल्या चित्ताची शुद्धी संतांना कळते. वसुदेव म्हणजे शुद्ध चित्त. वासुदेवाचे ते निवासस्थान असते. वासुदेवहा सर्वमिदं स महात्मा सुदुर्लभः असं गीता सांगते. तरी असे महात्मे लोकोद्धारासाठी प्रकटपणे वा अप्रकटपणे कार्यरत असतात. आपल्याला ओळखू येत नाही इतकंच. एका नदीकाठी सुंदर देवालय होतं. तेथील पुजारी श्रद्धाळू होता. अनेक वर्षे तो निष्ठेने देवपूजा करीत होता. एका पावसाळ्यात नदीला महापूर आला. एका माणसाने त्याला देऊळ सोडायला सांगितलं. देव रक्षण करील या श्रद्धेनं त्याने मंदिर सोडले नाही. पाणी मंदिरात शिरले. पुजारी शिखरावर गेला. एक होडी आली. नावेकरी त्याला बोलवीत होता. त्याचंही पुजाऱ्यानं ऐकलं नाही. शेवटी पुजारी वाहून गेला. स्वर्गात त्यानं देवाला प्रश्न केला, मला का वाचवलं नाहीस? देव म्हणाला, मी 2 वेळा तुला वाचवायला आलो होतो. तूच मला ओळखलं नाहीस. मी चराचर व्यापून आहे. कोणत्याही रूपानं मी भक्ताचं रक्षण करण्यास तयार असतो.
चराचरात भरलेल्या ईश्वराप्रमाणेच संत असतात. त्यांना आपपर भाव नसतो. नामसाधनात तुमची प्रगती होईल त्या प्रमाणात संतांचं सानिध्य लाभण्याचं भाग्य जवळ येईल असं समजा. म्हणून नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरीच नाही. तेच तुम्हाला धुंडीत येतील. तुमच्या साधनेचं सार्थक होईल. तुम्हाला आतून बाहेरून संत मार्गदर्शन करत राहतील, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. आणि शेवटी आपणासारखे करीती तत्काळ न लागे काळ वेळ तया लागे. साधकाला संत पदवीलाही नेतील. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.